साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। मुंबई गोवा महामार्गावरील चायनाटाउन समोरील आणि हॉटेल राज समोरील निघणारा अंडरग्राउंड पास तसेच RSN हॉटेल समोरील सर्कल या संदर्भात लोकांनी आक्रमक भूमिका घेत हे काम रोखलं होतं। या कामाची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी संबंधित यंत्रणा, ठेकेदार, वन विभाग, महसूल यंत्रणा, बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या। महामार्गावरील कुडाळ येथील सर्व प्रश्न वेळेत सुटून काम पूर्ण होईल असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय। प्रश्न तसा जटिल नाही आहे, परंतु गैरसमजुतीने हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि साहजिकच आहे। ज्यांची जागा जर समजा कोण काही क्लेम करत असेल तर त्यांना अधिकृतपणे त्या ठिकाणी मोजमाप करणं आणि ते आमची रस्त्याची जागा फायनलाइज करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे। खऱ्या अर्थाने डिपार्टमेंटकडून थोडंसं ते दुर्लक्षित झालं म्हणून हा वाद वाढलेला आहे। पण संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं उद्याच ह्या रस्त्याचे मोजमाप होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्या रस्त्याचे मोजमाप होईल आणि रस्त्याचा जो मार्ग आहे तो निश्चित करू। त्या सभेने त्या ज्या लोकांना अडचण होणार आहे त्या 2-3 कुटुंबांना त्यावर सुद्धा एक चांगला मार्ग काढू आणि लोकांच्या मागणीप्रमाणे हा जो हायवे बनवायचा आहे ते बनवण्याचं काम पूर्ण करू। काय आता हा रस्ता कम्प्लिशन स्टेजला आहे। 12 नोव्हेंबर ही ह्या रस्त्याची लास्ट डेट आहे। 12 नोव्हेंबरला पूर्ण तयार करायचा होता। कणकवलीचं ब्रिज हे जानेवारीमध्ये पूर्ण वाहतुकीस खुलं होईल। राहिलं फक्त कुडाळचा भाग हा ह्या महिन्याभरामध्ये त्याचा मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता आहे। 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोच, परंतु मागण्या अनेक प्रकारचे असले तर शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यात मध्यबिंदू काढावा लागतो। ठेकेदारांना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ह्या दोन्ही रस्त्यांचं जॉईंट मेजरमेंट सर्वे डिपार्टमेंटकडून तातडीने करून घ्या। याचं उद्या होईल, पुढच्या आठवड्यात ते होईल आणि त्या बाजूचं जे एक्सेस आहे त्या लोकांना जो अडथळा होतोय त्याच्यावर मला प्लॅन तयार करून दाखवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। खरं म्हणजे मी स्वतः मागणी केलेली आहे गडकरी साहेबांकडे। तो जो 2 पॅकेज जे आहेत ती दिलीप बिडकॉन आणि KCC ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, भले कामामध्ये काही राहून गेलं असेल पण इन टाईम काम केलेलं आहे, अशा कंपनींना ते काम द्या। जे MEP जी कंपनी आहे ही तो रस्ता करायला असफल ठरलेली आहे, त्यामुळे त्यांना टर्मिनेट करा आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्या ठेकेदारांना ते काम द्या अशी मागणी मी स्वतः लेखी केलेली आहे। सिस्टमचे काम आधी बंद नाही, काम ज्या पद्धतीनं चालू व्हायला होतं किंवा पूर्ण व्हायला त्या पद्धतीनं एजन्सीनं काम पूर्ण केलेलं आहे। आमची मागणी होती ती फक्त RSNकडच्या बॉक्सवेलच्या उंचीबाबत, परंतु ते काय आमचं समाधान झालेलं नाही। अजूनही ती 4-5 कुटुंब ही बाधित आहेत, त्यांच्यासाठी योग्य प्रकारचा पर्याय निघालेला नाही आहे। आणि यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणवते की यंत्रणा सांगत होती की जनतेची मागणी आहे, निश्चित जनतेची मागणी होती, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते योग्य पद्धतीनं बसवणं हे काम यंत्रणेचं होतं आणि त्या ठिकाणी यंत्रणा ही पूर्णपणे सपशेल फेल ठरलेली आहे आणि त्यांच्या चुकीचा परिणाम या कुटुंबांना भोगावा लागतो। त्यामुळे त्याबाबत मी तर समाधानी नाही आहे। योग्य तो तोडगा काढावा, अजूनही अशा प्रकारचे आम्ही आहोत आणि त्याबाबत 6 तारीखला होतील, त्याबाबत आपण 6 तारीखला योग्य तो या कुटुंबाला न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका आहे। दुसरं या ठिकाणी या RSN जवळ सर्कल व्हावं, ते का व्हावं याबाबतचं बांदिवडेकर MIDCच्या उद्योजकांच्या मार्फत त्यांनी भेटलं। आमची पण तीच मागणी होती की कुडाळच्या MIDCची जी वाढ या ठिकाणी योग्य प्रकारचा जर एक्सेस मिळाला नाही तर थांबणार आहे, कारण त्या ठिकाणी येणारे मोठी वाहनं ही कुडाळ शहरात येऊ शकणार नाही आहेत, हे माझं पहिल्यापासून मत होतं। त्यामुळे RSNकडे अशा प्रकारची सोय झाली पाहिजे, सर्कल झालं पाहिजे आणि याबाबत माननीय खासदारांनी अशा सूचना दिल्याचं समजतंय। त्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। परंतु एकंदरीत कुडाळबाबत या यंत्रणेनं अक्षम्य अशा चुका केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो आहे। आजही खासदार साहेबांना मी धन्यवाद देईन की त्यांनी पाहणी केली, पण खासदार साहेबांना विनंतीही करेन की एकदा तरी संबंधितांची मीटिंग लावा, पाहणी नको, मीटिंग लावा, त्याचा अजेंडा करा आणि त्याच्यावरची जी काही बंधनं असतील ती त्या यंत्रणेवर घाला, जेणेकरून तुम्ही सांगितल्यानंतर सुद्धा यंत्रणा चुकीच्या पद्धतीचं काम करतं आणि तुम्हाला किंवा आम्हाला त्याचं समर्थन करावं लागतं, हे आमचं दुर्दैव आहे। आणि त्यामुळे कुडाळची यातून सुटका व्हावी यासाठी काहीतरी ठोस मीटिंग घेऊन पर्याय निवडावा असं माझं ठाम मत आहे। तुम्हाला जर हा
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.